नाजरीन आदाब, MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। आइए देखते हैं आज की चंद अहम खबरें। मरकजी वजीर अनंत कुमार हेगड़े ने मुल्क के दस्तूर को तब्दील करने से मुतालिक जो मुतनाज़ा बयान दिया था, इसके खिलाफ कांग्रेस पार्टी ने कौमी सतह पर एहतजाजी मुहिम छेड़ दी है। मरकजी वजीर अनंत कुमार हेगड़े ने मुल्क के दस्तूर को तब्दील करने से मुतालिक जो मुतनाज़ा बयान दिया था, इस बयान के खिलाफ कांग्रेस पार्टी ने कौमी सतह पर एहतजाजी मुहिम छेड़ दी है। इस मुहिम के तहत नांदेड़ में आज मुनज़्ज़म एहतजाजी धरने का एहतमाम किया गया। धरने में सैकड़ों की तादाद में लोगों ने शिरकत की। मुजाहिरीन ने मोदी हुकूमत पर दस्तूर मुखालिफ बयान देने वालों के खिलाफ कार्रवाई न करने और उन्हें खुली छूट देने का इल्ज़ाम लगाया है। दस्तूर में तरमीम को लेकर दिए जा रहे बयानात का सिलसिला बंद नहीं हुआ तो इसके खिलाफ मजीद बड़े पैमाने पर तहरीक चलाई जाएगी और इसमें पूरे मुल्क की आवाम को शामिल किया जाएगा। हिंदुस्तान को एक सेकुलर और जमहूरी मुल्क बताते हुए दस्तूर का तहफ़्फ़ुज़ ये वक्त की अहम जिम्मेदारी करार दिया गया। इसी तरह पाकिस्तान में कुलभूषण जाधव के अफराद खाना के साथ बदसलूकी का जो मामला पेश आया है, इसके खिलाफ भी शदीद अल्फाज में मजम्मत की गई। कांग्रेस के शहर सदर और MLC अमर राजूरकर की क़यादत में सैकड़ों कांग्रेसी कारकुनान व ओहदेदारान रेलवे स्टेशन के रूबरू अम्बेडकर पुतले के पास पाकिस्तान और BJP के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। नेते गेल्या 3 वर्षापासून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे स्टेटमेंट देत आहेत आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक स्टेटमेंटला देशामध्ये काहीतरी खळबळ माजेल अशा प्रकारचं स्टेटमेंट ते देत आहेत। परवा हेगडेने जी स्टेटमेंट दिली की भाजपचा अजेंडाच ही घटना बदलण्याचा आहे, हे त्यांचे शब्द आहेत। हे कुठेतरी देशासाठी घातक आहे। घटना बदलण्यासाठी जर भाजप प्रयत्न करत असेल तर काँग्रेस पक्ष हे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। यासाठी आम्ही निदर्शनं आज इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रछायाखाली त्यांच्या पुतळ्याजवळच केली आणि त्यातून ह्या सरकारला इशारा आम्ही देतो आहोत की अशा प्रकारे जर तुमचे नेते वक्तव्य करत असतील तर ह्यांना लगाम घालणं हे भाजपच्या नेत्यांचं काम आहे। या लोकांनी प्रत्येक स्तरावर वेगवेगळी विधानं प्रत्येक वेळेला केलेली आहेत, त्यांना कुठेतरी आवर घालणं हे खरोखरच भाजपच्या नेत्यांनी केलं पाहिजेत, मोदीजींनी केलं पाहिजे, फडणवीसजींनी केलं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं समाजामध्ये अनरेस्ट होणार नाही याची खबरदारी घेतली जावी। भाजपचे नेते सन्माननीय हेगडे यांनी काल जे विधान केलं 2 दिवसापूर्वी की भाजप जी सत्तेवर आलेली आहे ती बाबासाहेबांची घटना बदलण्याकरता आलेली आहे, असं जे विधान केलं होतं त्या विधानाचा निषेध करण्याकरता आलो होतो। दुसरं म्हणजे कुलभूषण जाधव हे आपले राष्ट्रभक्त आहेत, ते आज पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत। त्यांना भेटण्याकरता त्यांची पत्नी व आई गेली असता त्यांना जी अपमानास्पद वागणूक मिळाली त्याचा निषेध करण्याकरता आलेलो आहोत। एकीकडे मोदी सरकार स्वतःच्या मित्राकरता म्हणून अडाणी करता म्हणून तिथं पाकिस्तानमध्ये न कुठलंही इन्व्हिटेशन देता तिथल्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला जातात, केक कापतात, बिर्याणी खातात आणि इकडे मात्र आपले राष्ट्रभक्त सैनिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्याबद्दल कुठलीही गोष्ट करत नाही। याचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, सेवा दल, NSY, युवक काँग्रेस सर्व जमा झालो होतो। अशोकराव चव्हाणच्या आदेशाप्रमाणे आंदोलन झालेलं आहे।